तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतं कुठंतरी? हो दादा, मला पण असं वाटते मी कुठेतरी पाहिले, पण आठवत मला पण आठवत नाही जा. हा, अ, मला वाटतं माझ्या बारक्या भावासाठी तुम्हाला. अरे हा, विसरलेच. इकडं. अहो ते सदाभाऊनी स्थळ आणलं होतं तुमचं. हो हा बरोबर. हा हा बरं चाललंय ना? हा बरं, तुमचं लग्न हो, हे काय झालं आता. आमचा चालू आहे प्रयत्न. आमच्या बारक्या भावासाठी बघतोय मुलगी. अजून झालं नाही होय लग्न? नाही आता काय, तुम्ही पण बघा कुठलं तुमच्या नात्यात असेल तर. हा असेल तर नक्की सांगेल. बाकी सगळं व्यवस्थित ना? एकदम व्यवस्थित चाललंय. पण काय माहिती आहे का, आमच्या घरच्यांना तुमचं स्थळ आवडलं होतं जरा, त्यामुळे नाराज झाले घरचे. पण काय आता सगळं वरच्याच्या हातात आहे. ते तर नशिबाच्या पुढे कुठे जाता येते. पण एक विचारायचं होतं मला तुम्हाला. पण बरं झालं आपली अशी अचानक भेट झाली. विचारा ना, एवढं काय त्यात. तुम्ही माझ्या भावाला नकार का दिला कळेल का? म्हणजे काय माहिती आहे का, राग लोभ आम्हाला काय नाही त्याचा, पण समजा काही चुकत असलं त्याचं किंवा काय बाहेर काय असं वाटलं तुम्हाला तर असं आम्हाला पण लक्ष घालायला वेळेत. तुमच्या भावाची काही चुकी नव्हती हो. माझाच थोडासा प्रॉब्लेम होता ॲक्च्युली. मीच नकार दिला. अच्छा, पण काय होतं नेमकं सांगितलं तर बरं होईल आम्हाला. एवढं काही खास नाही दादा, पण म्हणजे मला शेतकरी नवरा नको होता. आणि तुमच्या घरात तर तुम्ही पण शेती करता, तुमचे वडील पण शेतकरी आहे आणि तुमचा भाऊ पण शेतीच करतो. आणि इथून पुढची पिढी शेतीच करणार. आणि बघा ना, आता माझं लग्न झालं आहे, माझा नवरा चांगला IT कंपनीत कामाला आहे, सगळ्या सुखसुविधा आहेत, जागच्या जागी सगळं काही घरामध्ये. आणि मग मी विचार केला की अरे, जर मला इथंच सगळं राहायचं असेल, इथंच सगळं आयुष्य घालवायचं असेल, तर पुढचं काय, माझ्या मुलांचं भविष्य काय. आणि शेवटी माझ्या मुलांना पण शेतीच करावी लागली असती. एकदम चांगला निर्णय घेतला ताई तू. नाही काय माहिती आहे का, शेतकऱ्यासोबत लग्न करणं एवढं पण सोपं नाही आहे. आज तुम्हाला IT मध्ये काम केलं म्हणजे एकदम ITत असल्यासारखं वाटतं, किंवा एखादा व्यावसायिक मुलगा किंवा बिझनेसमॅन आवडतो तुम्हाला, हरकत नाही बरं का. ज्याचा त्याचा पोट भरण्याचा व्यवसाय आहे, प्रपंच आहे, देवाने प्रत्येकाला काम दिलं आहे, तो ते करत असतो. पण काय आहे, या सगळ्यांमध्ये ना कष्ट ज्याच्या वाट्याला येतात किंवा कष्ट करून पण ज्याचं चीज होत नाही का, असा आमचा शेतकरी आहे. काय होतं, तुम्हाला एखादा आता व्यावसायिकाने व्यवसाय खूप मोठा केला किंवा एखाद्या नोकरीवाल्याने चांगली नोकरी केली तर त्याचं कौतुक वाटतं तुम्हाला, कारण की नोकरीवाल्याला सरकार पेन्शन देतं, म्हणजे सरकारी नोकरीवाल्यांना ते देतं. आणि खाजगी करणारं असलं तरी त्याला थोडाफार काहीतरी असतो हात, असं माझ्या बुद्धीला माहिती आहे बरं का थोडंफार. आहेच ना. आणि कसं आहे, एखादा व्यावसायिक असला तर त्या व्यावसायिकाला सरकार, आता तुम्हाला माहिती आहे, भांडवलदारांना किती, म्हणजे व्यावसायिक लोकांना किती सपोर्ट करतं. त्यांना स्पेशल लाईट देतं, त्यांच्यासाठी पाण्याची वेगळी सोय आहे, त्यांच्यासाठी जमिनी देतं. हां, तसं शेतकऱ्याला काय हो, तेच तर शेतकऱ्याला 8 तास सुद्धा नीट लाईट मिळत नाही, पाण्याची मारामारी त्याची, निसर्गाशी झगडतोय. बरं, एवढं सगळं करून सुद्धा त्यांनी जर माल पिकवला तर त्याला बाजारभाव भेटेल का नाही याची शाश्वती नाही. बरोबर आहे ना? तेच तर मी म्हणते. तसं पण शेतकऱ्यांचं काय खरं आहे हो, सांगा ना तुम्ही. आज माल आहे उद्या नाहीये, आज भाव आहे उद्या नाहीये, वातावरण बदलते, ऋतू बदलतात, ते शेताला आज भाव आहे तर नाहीये. आणि तसं पण येणारं पीक व्यवस्थितच येईल हे नाही ना, काय सांगतायत, खायचं काय मग. तरी सुद्धा माझा शेतकरी राजा हा शेती करतोय, हीच त्याच्यासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. 150 कोटी लोकसंख्या, शिकलाय ना तुम्ही थोडंफार, 150 कोटी लोकसंख्या आहे आपल्या देशाची, तरी सुद्धा आपल्या देशाला बाहेरून अन्नधान्य मागवावं नाही लागत. हे कुठल्या कंपन्या फिंपन्या किंवा नोकऱ्यांमुळे नाही, शेतकऱ्यांमुळं. आणि त्याला जर तुम्ही असा नकार द्यायला लागले, म्हणजे बाकी काय प्रॉब्लेम असला तर ठीक आहे, पण तो शेती करतोय म्हणून नकार देतोय. बरं, हा दिला नकार, तर तुम्हाला आधी माहिती नव्हतं तो शेती करतोय? अहो, शेतीला वाईट दिवस कधी आले नव्हते आणि येणार पण नाही. पण शेतीला खरे वाईट दिवस कधी आले माहिती आहे? जेव्हा शेतकऱ्याची पोरगीच शेतकऱ्याच्या पोराला शेती करतोय म्हणून नकार द्यायला लागली ना, तेव्हा वाईट दिवस आले. तसं नाही दादा, ते नाही काय, आता तुमच्या डोक्यात पुढचे विचार असतील की तुम्ही आता शहरात जाणार किंवा एखाद्या चांगल्या IT पार्कमधल्या माणसासोबत लग्न केलं म्हणजे मुलाला मोठं शिक्षण देतात, इंग्लिशमध्ये शिकवतात, बाहेरच्या देशात, राज्यात, जिल्ह्यात कुठं पाठवायचं पाठवतात. पण मातीतली शिकवण आहे ना,
हा शेतकरी राजाच देणार पोरांना. आणि ती कुणाची कामं नाही बरं का, आमचीच कामं आहेत. तुम्ही जरा सैन्यात भरती झालेल्या पोरांची यादी काढा. जास्तीत जास्त पोरं शेतकऱ्यांचीच असतात, कारण मातीची जाण त्यांनाच असती. चुकलं दादा ते. नाही चूक नाही, कसं आहे ज्याचा त्याचा काय म्हणतात तुमच्या इंग्लिश भाषेत चॉईस असतोय, ज्याची त्याची निवड असते. त्याबद्दल मला काही राग नाही आहे. पण तसं नाही, मी पण विसरलेच, मी एक शेतकऱ्याचीच मुलगी आहे. पण फ्युचरचा विचार करून मी पण फ्युचरचा विचार आम्ही शेतकऱ्यांनी पण केला आहे. आणि आता आम्ही पण आधुनिक शेती करतोय. अरे वा. डाळिंब म्हणा, ड्रॅगन फ्रूट म्हणा, ऊसाचे पण अनेक प्रोडक्ट काढतोय आम्ही. तेव्हा काय माहिती आहे का, सध्या शेतकरी आमचा धडपडतोय पण घडतोय. आणि हा शेतकरी पुढं घडणार बघा तुम्ही. आणि बरं झालं तुम्ही नकार दिला. कसं आहे, शेवटी शेतकरी हा वाघ आहे, आणि वाघाबरोबर वाघीनच शोभून दिसते. कुणाची कामं नाही ती. चला येतो. अगे चल, थोडंच राहिलंय. अरे किती वेळ झालं तू थोडं थोडं म्हणतो, 2-4 किलोमीटर झालं चालत आणायला लागलं. अगं उलट आपल्याला टाइम भेटला गप्पा मारायला, माहिती का. कशाचा किती time? गडबडीत लग्न झालंय आपलं. किती गडबडीत, मग पळून आणले म्हणलं गडबडीतच होणार ना. अगं ते काही नाही, गाडी बोलवली असती, पण गाडी कसं वावरात गेली ना. स्कॉर्पिओ ना आपली, डायरेक्ट मग आणायला गेलेली वावरात. वावरात जाती. हा मग, आणि तुला सांगतो घरी गेल्यावर तुला टेन्शनच नाही काही. हा. मस्त आराम करायचा, काय नाही, कोणत्याही कामाला हात नाही लावायचा. हा. फक्त घरी तर पोचू दे ग. हो. हा मग, आणि मी काय म्हणतो, टेन्शन घेऊ नको, तू काय चुकीच्या माणसांग लग्न नाही केलेलं. हा तेच मी तुम्हाला म्हणणार होते. एक तर माझ्या घरच्यांपासून लपून आपण पळून जाऊन लग्न केले, आणि माझ्या घरी न जाता तुमच्या घरी आलो, त्याचा पस्तावा नको व्हायला मी काय मला. म्हणतो ऐक, हा. आज नऊ ते तुझ्या घरच्यांना बी बोलून घेऊ घरी. अरे मोक्कर जागा आहे आपल्याकडे, हा ना. राहते नाही एखाद्या कोपऱ्यात इकडे तिकडे कुठं बी. हा. टेन्शन नाही घ्यायचं तू. हा. हा, आणि तुला सांगतो, घरात घुसल्या ना अशी मऊ फरची पाय बी घसर ना जरा दम का, तुला सवय नाही ना. हा. तुमच्या घरात फरची नाही, कोबा आहे ना. हा. आपल्या घरात फरची आहे. आता आपलं बरं का ते हा. फरची आहे, पाय बी घसरण जरा जपून. हा. बर का, मोठा टीव्ही लावलेला असता, डायरेक्ट निसर्ग दिसतो. हा ना. हा, मस्त आराम करायचा, रिमोट आणि टीव्ही. हम्म. आणि आपल्याकडे रिमोटचे फॅन आहेत, उठायचं नाही बटन दाबायला, नुसतं असं दाबायचं, फॅन चालू. हा, म्हणजे जास्त कामाची गरज हा. नाहीये. डायरेक्ट आपल्याकडे. आणि दूध बी काय आणायला जायचं नाही, मग डायरेक्ट घरी दूध डेअरी आपल्या. हो. हा. मग तर सुपर आहे. आणि सगळं भेटतं आपल्याकडे, हा. टेन्शन घ्यायचं नाही. आणि तू असं कधी मनात आणू नको की या चुकीच्या माणसांग लग्न केलंय. तू एकदम चांगल्या आणि दिलदार आणि मोठ्या श्रीमंत माणसांग लग्न केलंय. म्हणजे माझं नशीबच होतं. नाही हो, असं खूप जागी होतं, मुलांना असं खोटं बोलतात ना, म्हणून मला वाटलं. मग मी तसं वाटलं का तुला? नाही, तुम्ही नाही वाटलं. आता विश्वास आहे म्हणतो लग्न मग केलं. नाही तसं वाटत असेल तसं सांग. मग तुला मी काय फसवत का, तुला असं वाटतं मी काय खोटं बोलतोय का? मी तसं नाही म्हणलं, तुम्ही काय पण बोलताय, फक्त तुम्ही सांगताय ना ते भारी वाटायला लागले. सांगतं म्हणजे हाय तेच सांगितलं ना, मी कशाला खोटं बोलू. आता खोटं कोण म्हणलंय मग तुम्हाला? तू काय म्हणली, काय मुलं म्हणजे मी तशातलं वाटलं का तुला? नाही. छे, मला नाही पटलं भाई. अहो, म्हणजे- आता घरी जायचंय ना. मग तेच म्हणलं, एवढा जीव लावतो ना तुला. मला तर आतुरता झाली, तर कधी ते घर पाहू. हा मग घरीच तर जायचंय, चल येडी. चल जरा जरा जपून बर का. अहो, इकडं कुठं आणलंय? इकडे कुठं, घरी नव्हतं यायचोय. हा. हा, जरा हळूच, इथं जरा डबक आहे, हा. पाण्यात पाय बी भर ना, ये चल. कुठं आणलंय? अरे येडे, हे तर आपलं महाल. हा बघ कसलं गार वाटतंय की नाही. हा, कसं आहे निसर्गरम्य वातावरण. हे काय आहे? हे प्रश्न आला, हे घर आहे आपलं. घर आहे की गोट आहे? घराला गोट म्हणते काय, घर आहे घर. आणि हे बघ, हे आपला बेड. हे बेड आहे, मग हे घर आहे, आणि हा. ती बटनाची फॅन, फॅन, फॅनची काय करा बघ, इकून गार हवा, इकून गार हवा, इकून गार हवा. आणि ती घसरणारी फरशी, हे काय हेच. ही फरशी आहे. हा मग वल्ल झालं माणूस घसरतो ना, म्हणून म्हणलं घसरण बिसरण आहे का नाही. हाय ना. आणि हा. ती दूध डेअरी ते कुठे? दूध हे ना ते. आई काय direct जागेवर पिळून दूध प्यायचं. अजून काय काय खोटं बोलले? कुठं काय खोटं बोललो तो. हे आपलं घर, मग घरच आहे. हे घर आहे आपलं. मग कोणतं आहे? कसलं माणूस आहे किती खोटं बोलते. इथं डेअरी म्हणे, डेअरी सगळ्या तर म्हशी दिसायला लागल्या, त्या गाया. अरे मग तुला तेच सांगितलं ना, डेअरी म्हणजे डेअरीला जायची का, आपलं दूध आपणच पिळून प्यायचं. आणि बघ तुला म्हणलं टीव्ही सारखी गरज नाही, मोठा स्क्रीन बघ, हे निसर्गरम्य वातावरण आपलं. घरी इथं काठावर बसायचं, पुढं बघायचं. म्हणजे माझीच अक्कल शेण खायला गेलते की नाही. तुम्ही म्हणले आणि मी त्या बोलण्यात आले. तुम्ही खरंच सांगितलं
सांगितलं मला, अगं पण मला अक्कल नव्हती. हे खरं काय तेच कळलं नाही की नाही. अगं तुझ्या डोक्यात इमॅजिन केलं ना ते माझ्या स्वप्नातलं घर आहे ते बांधणार ना मी. बांधणार ना, कधी बांधणार? हा? हा. आधी लग्नाच्या आधी कळलं नाही वे. एक तर मला माझ्या घरून पळवून आणले, लग्न करून आणले, मी माझ्या घरच्यांना न सांगता लग्न केले. हे असलं बघायला. आता कसलं केलं तर माझ्या घर आहे आता, मग याच्यात आपण कसं राजा राणीचा सुखाचं सांग. त्याच्यात राजा राणीचा याचा चिखल चिखल खेळायसारखं आहे. सगळं शेण बिन काय पण आहे. ते आता हाय ते तसं आहे आता कर. ते मला का सांगू. आता तुझं आणि माझं प्रेम आहे ना, करून घे ना ऍडजस्ट थोडस. कसं आहे प्रेम आहे पण एवढं खोटं आहे. खोटं काय, जे खरं आहे ते सांगितलं. तू वेगळा विचार केला, मी तर काय करू. मग तुम्ही खरं सांगायचं. गाडी कुठे आहे? गाडी गाडी आहे ना, कुठे आहे? आणि ते कडावर गेले मग का आणायला, बैलगाडी आहे आपल्याकडे. बाई म्हणजे तिथं पण खोटा. त्या बैलगाडीला मी स्कॉर्पिओ नाव ठेवलं, म्हणून तुला काय वाटलं स्कॉर्पिओ काय. किती खोटं बोलला हो तुम्ही. माझाच बुडला नशीब. माझ्या घरचं चांगलं पोरग बघितलं असतं इकडे आले मी. अगं खोटं म्हणून खोटं ते पळून जाऊन लग्न नाही केलं पाहिजे. हे असलं चिखलखाना बघायला भेटते. खोटं नाही बोललं का, जे आहे ते खरंच सांगितलं. आता तू फसवलं मला. आणि मी कशाला फसवू, विश्वास नाही का तुझ्या माझ्यावर. अजिबात नाही राहिला. मग काहीतरी छप्पर आहे ना आपल्याकडे राहील. पेपर नाही. मी राहत नसते आता. मी चालली. मी अय, नाही राहणार. अगं थांब, मी एकटं झोपू का, आणि याला काय सांगू, त्याची वहिनी पळून गेली. अगं थांब ना. अय काय करते इकडे? काय नाही, घरी चालले. आईकडे आलते. तुझ्याबद्दल कळलं बरं का. ते काही लपून राहते होय, सगळ्यांनाच माहिती झाले की आता. वाईट वाटलं, पण कशाने का असं अचानक? कामासाठी बाहेर गेले होते, ॲक्सिडेंट झाला तिकडेच त्यांचा. लय वाचवण्याचा प्रयत्न केला, पण नाही वाचू शकले. शेवटी त्यांचं आयुष्यच तेवढं लिहिलेलं असेल कदाचित. डॉक्टरांनी बी लय प्रयत्न केले, पण रक्त एवढं गेलं की ते पण काय नाही करू शकले. काय माहिती का तुला, या गोष्टी आपल्या हातात काहीच नसतात. त्यामुळे तू आता जास्त त्रास करून घेऊ नको स्वतःला. अरे कसा त्रास नाही होणार. लग्नानंतर 2च वर्षात एका बाईचं कुंकू निघून जाणं सोपी गोष्ट नाही. त्या बाईलाच माहिती आहे. काय माहिती आहे का, आता हे मला पण कळतंय, पण तू तरी आता सावरायला पाहिजे ना. काय आहे, तुमच्या बारक्या मुलाकडे बघा तुम्ही आणि स्वतःला सावरा आता. त्याच्यासाठी तर जगते, त्याला सोडून कसं चालत. मग आता कामाचं वगैरे काय? त्यासाठीच आले होते, गावात गेले होते. म्हणलं कुठं काम भेटते का बघावं, पण काहीच नाही झालं. तू आहे ना शिकलेली, तू काय अडाणी वगैरे नाहीये, चांगली सुशिक्षित बाई आहे तू. कुठं ना कुठं तुला चांगलं काम भेटेलच. आणि जरी नाही भेटलं तरी तुला एक सोपं इलाज सांगतो मी. आपल्या गावात शिकवणी नाहीये, तू शिकवणीचे तास घेऊ शकते ना मुलांचे. आणि राहिला विषय खोलीचा, ती तर कुणीही देईल शिकवणीसाठी. कोण नाही देत रे. हे बघ, तू असा हताश होऊ नको. बिनधास्त काहीतरी कामधंदा चालू कर आणि राग नको मानून घेऊ, पण तू परत लग्नाचा विचार कर. लग्न? हा, एकटी आयुष्य कशी काढणार आहे तू? बरं तुला नाही, निदान तुझ्या मुलाला तरी वडिलांची गरज आहे ना. अगं काळ बदललाय आता. बरोबर आहे, तू म्हणतो ते बरोबरच आहे. तू करशील का माझ्याशी लग्न? का नजर का खाली गेली? नाही ना करू शकत? बोलणं लय सोपं असतंय र, पण ज्याच्यावर येतंय ना त्यालाच कळतंय काय असतंय ते. माझा स्वीकार सगळे करतील र, पण माझ्या लेकराचं काय? बाप होणं आणि असणं लय फरक आहे बघ. अरे त्याला बाप पाहिजे, नुसतं नाव लावून काय उपयोग नाही ना. त्याचं आयुष्य नाही बरबाद करू शकत मी. आणि माझ्या हौशीसाठी लग्न करून पोराचं काय करू? तुझ्याकडेच बघ ना, तुला साधं मी फक्त विचारलं तर तू डायरेक्ट मान खाली घातलीस. आणि समाज जगू देते होय विधवेला? अरे नवरा मेला तरी विधवेलाच बोलायचं, म्हणजे माझी चुकी आहे होय माझा नवरा मेला तर? आणि तसंच जर त्याची एखाद्याची बायको मेली तर त्याला कुणी बायको देते, पण विधवेशी कोणी लग्न नाही करत. तिचे दुःख कुणी जाणून घेत नाही. सासू सासऱ्यांनी सुद्धा हाकलून दिलं मला. का तर तुझ्या बाई आमचा पोरग गेले. माझी काय चूक? आणि भावाच्या दारात तरी कवर राहू? पोराचा विचार मला बी करणं आहे.
माझे जर नातेवाईकच माझ्या पोराला नाही सांभाळत तर दुसरा माणूस काय सांभाळणार आहे माझ्या पोराला? काय माहितीये का तुला, लोकांचं कामच असतं टोचून बोलून. तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ. आणि राहिला विषय माझा, तू बोलती ते खरे. समाजाची बंधनं तोडायची हिंमत आमच्यात सुद्धा नाहीये. जाऊ दे, आता काय, शेवटी नशिबाचे भोगे भोगावे तर लागतीलच. नाही म्हणून चालतंय होय? काय आहे? हे बघ, ह्या जगात आपल्यापेक्षा दुःखी काही लोक असतात. मी असं म्हणत नाही तुझं दुःख छोटं आहे. शेवटी ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळतं. पण माझं एवढंच म्हणणं आहे, निदान मुलासाठी तरी तू खचून नको जाऊ. त्याच्यासाठीच तर जगते. शेवटी माझ्या नवऱ्याची स्वप्न पूर्ण करायचेत मला. त्यांच्यासाठी तर मी करणंच काही ना काहीतरी. जाऊ दे, जाते मी. मी सोडतो ना. आत्ताच तर तू म्हणला समाजाच्या बंधनात आहे. कशाला उगाच माझ्यासाठी समाजाची बंधनं तोडतो? येते मी.